नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच अर्थात आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी. बच्चू कडू मुख्यमंत्र्यांसोबत गुरुवारी चर्चा करणार आहेत. आंदोलन सुरू ठेवून मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करणार आहेत. शेतकरी नेते आणि सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली आहे. मंत्री आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश होता. यानंतर बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलन हे सुरूच राहणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली जाईल असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. जलभरो आम्ही करतोय तो सरकारचा डाव आहे. हा अतिशय चुकीच्या पद्धतीने सरकार समोर येत आहे. त्याच्यामुळे आता एक शेवटचा पर्याय जेलभरो आहे. मधात काही मंत्री महोदय येणार आहे, पाहू काय चर्चा होती, काय तोडगा निघेल असं वाटतं. हो, आता काय चर्चा होती, 20 मागण्या, वेगवेगळ्या मागण्या, चर्चा काय होती, चर्चेनंतर काय भूमिका असणार, हो ना, मग नंतर कोण असेल. सरकारने आता आमचं काय करायचं ते ठरवावं. आम्ही नाटकी पद्धतीने काही करण्याची आमची मनस्थिती नाही. आम्हाला जितके दिवस जेलमध्ये ठेवायचे तेवढे दिवस ठेवा. आम्ही शांततामय मार्गाने स्वतःला हवाली करतो आहोत. कोणत्याही प्रकारचं नाटक नाही. आम्हाला न्यायालयाचाही अवमान करायचा नाहीये, मात्र शेतकऱ्यांच्या भावनांचा सुद्धा आम्हाला प्रतारणा करायची नाहीये. सरकारला आमच्या बरोबर चर्चा करायची नाहीये, आमच्या मागण्या ऐकून घ्यायच्या नाहीये, शेतकऱ्याचं दुखणं ऐकून घ्यायचं नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला मात्र हा एक पॅटर्न बनलाय. मराठा आंदोलनाच्या वेळी सुद्धा न्यायालयाचा अशाच प्रकारे वापर एक प्रकारे झाला आणि त्या ठिकाणी आंदोलनावर दबाव आणला गेला. आता पुन्हा शेतकऱ्याच्या आंदोलनावर अशा प्रकारचा दबाव आणला जातोय.